ट्विट केलंय, मुंबई महापालिका निवडणुकीतली सगळ्यात मोठी मुलाखत ठाकरेंची संयुक्त आणि पहिली मुलाखत तुम्ही घेत आहात. त्याचा काय तपशील आहे? कधी तुम्ही घेत आहात? कधी ही प्रचाराच्या कुठच्या टप्प्यात ही मुलाखत सध्या घेणार आहे? तुमच्याबरोबर कोण असणार आहे? सध्या शिवसेना आणि मनसेमध्ये संयुक्तचा जमाना आहे. संयुक्त वचननामा, संयुक्त बैठका, संयुक्त प्रेझेंटेशन, संयुक्त सभा, हे सगळं संयुक्त असल्यामुळे मी नेहमी माननीय उद्धव साहेबांची मुलाखत घेत असतो किंवा बाळासाहेबांच्याही खूप मुलाखती घेतल्या. या वेळेला अशी एक चांगली सूचना आली, मग संयुक्त मुलाखत का नको? आणि त्याला या संयुक्त मुलाखतीला माननीय उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब यांनी मान्यता दिली. मुलाखत घ्यायला आता जर दोन नेते मुलाखत संयुक्त देत आहेत तर मग मुलाखतकार पण संयुक्त पाहिजे. त्याच्यामुळे मुलाखतीला या वेळेला माझ्याबरोबर महेश मांजरेकर आहेत, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रसिद्ध. महेश मांजरेकर आणि मी ही संयुक्त मुलाखत घेऊ. आता मांजरेकर का? त्यांनी सुरुवात केली एका मुलाखतीतून, एक प्रश्न विचारला आणि त्यातून राजसाहेबांनी जे उत्तर दिलं त्यातून ही संपूर्ण संयुक्त ही प्रक्रिया सुरू झाली. एकत्र येणं, चर्चा करणं. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की मांजरेकर सुद्धा मुलाखतीला असावे, म्हणजे मुलाखत अधिक रंजतदार होईल. पण ही मुलाखत तुम्ही कधी घेत आहात आणि ही कधी टेलिकास्ट होणार? म्हणजे कधी ही मुलाखत 6 तारखेला आम्ही घेत आहोत. त्यानंतर ताबडतोब ती प्रदर्शित करण्याचा आमचा मानस आहे. महायुतीचा जो मोठा मेळावा आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात होतोय, स्वतः मुख्यमंत्री असतील, शिंदे असतील, अजित पवार, अनेक जे मोठे नेते ते आज प्रचाराचा शुभारंभ स्वतः वरीमधून करतायत. मराठी बहुल भाग आहे तुमचा मतदारसंघ, म्हणजे असं आहे की जर मुख्यमंत्री एखाद्या मतदारसंघात आले तर तिकडे त्यांचे उमेदवार निवडणूक लढतायत ना त्यांचे उमेदवार. मग ते आले तर त्याच्यामध्ये आक्षेप घ्यायचं कारण काय? राज्याचे मुख्यमंत्री आहेत, भाजपचे नेते आहेत, निवडणुकीचे सूत्रधार आहेत. कालच त्यांचं विधान ऐकलं की आम्ही या वेळेला वेगळ्या पद्धतीनं महानगरपालिका निवडणुका लढतो. वेगळ्या पद्धतीनं म्हणजे काय? भरपूर आतापर्यंत जेवढे पैसे टाकले नाहीत तेवढे पैसे टाकणार की उमेदवारांवरती धाक धपटशा दहशत निर्माण करून निवडणुका जिंकणार? वेगळ्या पद्धतीनं ते निवडणुका लढणार आहे. आम्ही पण लक्ष ठेवणार ही वेगळी पद्धत काय आहे. एक टॅगलाईन आहे आपली. यांचा जो व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, काल तुम्ही ट्विट केलेला आहे, हरिभाऊ राठोड आणि अन्य पक्षांनी त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. अहवाल मागवलाय निवडणूक आयोगाने नेहमीप्रमाणे. अहवाल मागवलाय ना. असा प्रकारचा अहवाल हा 8 तासात जायला पाहिजे. 8 तासात गेलाय का अहवाल? नाही. हे राज्य गुंडांचं, झुंडांचं आणि पुंडांचं आहे. तसं नसतं तर भरत गोगावले नावाचे जे मंत्री आहेत त्यांचा मुलगा अद्याप फरार नसता. अटेम्प्ट टू मर्डर, हत्येचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली पोलीस त्याला शोधतायत. 1 महिना होऊन गेला आणि मंत्र्यांचा मुलगा रायगड पोलिसांना अद्याप सापडत नसेल तर रायगडच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली पाहिजे. काय करतात गृहमंत्री? त्याच पद्धतीने गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य विधानसभा अध्यक्षांनी केलेलं आहे. पण विधानसभा अध्यक्ष, त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्ष असतील सांगितलेलं आहे की इमिजिएट ऍक्शन हरिभाऊ राठोड त्यांना अधिकार नाही येतो. त्यांना ते जेव्हा विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर सभागृहात बसलेले असतात तेव्हाच त्यांना अशा प्रकारच्या सूचना देण्याचा अधिकार असू शकतो. ते जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांना तो अधिकार नाही. त्यांनी पदाचा पूर्णपणे गैरवापर केलेला. त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्षांवरती रितसर कारवाई होणं गरजेचं आहे. सर, वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाली, मात्र जागा वाटपामध्ये मोठा घोळ पाहायला मिळतो. पहिल्यांदा 16 जागा वंचितने केल्या, परत 5 जागांची फ्रेंडली फाईट. काँग्रेसचं पाऊल चुकलं कुठेतरी. बिनविरोध निवडून येणं हा जसा घोळ आहे मोठा, तसे काही ठिकाणी असे घोळ झाले. बोले हिंदी में मुंबईकरांसाठी करून दाखवला हा होता. बात ऐसी है